नमस्कार, आदाब. न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत. मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट. जनता अधिकार वृत्तपत्रचे महाराष्ट्र प्रदेश जनसंपर्क कार्यालयाचे नांदुरा येथे उद्घाटन संपन्न. निष्पक्ष, निर्भीड, सर्वसामान्यांचे पहिल्या पसंतीचे साप्ताहिक जनता अधिकारचे महाराष्ट्र प्रदेश जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन कार्यकारी संपादक युनुस शेख सर यांच्या संकल्पनेतून मुख्य संपादक एलेस खानच्या आदेशाने आज दिनांक 22 मार्च 2026 रोजी अवचार कॉम्प्लेक्स हेलगेनगर नांदुरा येथे ह.भ.प. रामभाऊ महाराज झांबरे तथा डॉक्टर मो. अमीन, माजी उपनगराध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत इंजिनियर समीर शेख सर सह माहिती अधिकार बुलढाणा जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय करंगळे, नांदुरा तालुका अध्यक्ष माहिती अधिकार सागर वेरुळकर सर परिसरातील असंख्य पत्रकार बंधूंचे उपस्थितीत थाटात संपन्न झाले. या कार्यालय उद्घाटन सोहळ्याला लेखणी शस्त्र वृत्तपत्रचे मुख्य संपादक सरदार शेख, न्यू विदर्भ स्वदेशीचे मुख्य संपादक अमीन खान, लोकमत समाचारचे जळगाव जामोद प्रतिनिधी फारुख सर, दैनिक प्रतिदिन वार्ताचे कार्यकारी संपादक जफर खान, लेखणी शस्त्रचे विदर्भ संपादक राहुल चोपडे, अहिल्या न्यूजचे कार्यकारी संपादिका निवेदिका सरलाताई ससाणे, जनता अधिकारचे उपसंपादक राजेंद्र ससाणे, कार्यकारी संपादक युनुस शेख, विदर्भ संपादक शहजाद शेख सह परिसरातील असंख्य पत्रकार बंधू उपस्थित होते. या कार्यालय उद्घाटन सोहळ्याला अध्यक्षीय भाषणात मनोगत व्यक्त करताना ह.भ.प. रामभाऊ महाराज झांबरे म्हणाले की पत्रकार हा देशाचा चौथा आधारस्तंभ आहे. याच्यामुळे मानव समाजात होत असलेले अन्याय, अत्याचारला आढा बसून समाजाला न्याय मिळत असतो. पत्रकारिता करीत असताना पत्रकारांनी निष्पक्ष, निर्भीड पत्रकारिता करावी अशा सूचना देऊन अनंत शुभेच्छा दिल्या. तसेच शासन मान्य सन्मान स्वतंत्र महाराष्ट्र कामगार संघटना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष युनुस शेख सर यांनी पत्रकारिता क्षेत्रात उत्कृष्ट पत्रकारिता करीत असल्याबद्दल जळगाव जामोदचे पत्रकार, लोकमत हिंदी समाचार फारुख सर, पत्रकार लेखनी शस्त्रचे मुख्य संपादक सरदार शेख, पत्रकार न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजचे मुख्य संपादक अमीन खान, दैनिक प्रतिदिन वार्ताचे कार्यकारी संपादक जफर खान, लेखणी शस्त्रचे विदर्भ संपादक राहुल चोपडे सह माहिती अधिकार बुलढाणा जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय करंगळे, नांदुरा तालुका माहिती अधिकार सागर वेरुळकर यांना सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी कार्यकारी संपादक युनुस शेख सर यांनी उद्घाटन सोहळ्याला आलेल्या सर्व प्रतिष्ठित मंडळी, संपादक मंडळी, पत्रकार बंधू यांचे आभार व्यक्त केले. उद्घाटन सन्माननीय डॉक्टर अमीन साहेब आणि आमच्या सर्व पत्रकारांच्या समक्ष या ठिकाणी झालं. या दैनिक पत्रकारीचे सन्माननीय कार्यकारी मुख्य संपादक या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचप्रमाणे जे आमचे कामगार नेते आहेत युनुस खान हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. सर्व पत्रकार बंधू उपस्थित आहेत. या भारत देशामध्ये चौथा आधारस्तंभ म्हणून जी ताकद पेपरमध्ये आहे, 100 तलवारी जर झुकायचे असले तर एक अखबार काढला म्हणजे 100 तलवारी झुकता, एवढी ताकद याच्यामध्ये आहे. फक्त हा पत्रकारीचा जो वसा आहे हा स्वातंत्र्य काळापासून आहे. या देशामध्ये पत्रकाराशिवाय सर्वसामान्यांना न्याय, भ्रष्टाचाराच्या विरोधात, अत्याचाराच्या विरोधात लढणारा जर एकमेव वर्ग राहिला असेल तो पत्रकार बंधू या ठिकाणी राहिलेला आहे. म्हणून आज सर्वसामान्यांना न्याय मिळण्याचं काम या पत्रकारीच्या माध्यमातून होत आहे. मला एक छोटं उदाहरण माहित आहे की मधुसूदन वराळे देश उन्नतीचे मुख्य संपादक होते त्यावेळेस, आणि त्यावेळेस मुख्य प्रकाश मोरे यांनी शेतकरी
संघटनेच्या माध्यमातून कापसाची दिंडी कापूस दिंडी काढत होते आणि त्यानंतर देशोन्नती आज त्यांनी त्यावेळेस घेतला आणि असं करता करता आज देशोन्नतीची जर खाती पाहिली तुम्ही ना तर मुंबईमध्ये आणि दिल्लीमध्ये ह्या सर्व गोष्टी आहे. प्रकाशजी पोहरे बाकीचा पत्रकारिता व्यवसाय आपण त्याच्यावर बोलणार नाही, परंतु शेतकऱ्यांची व्यथा, कष्टकऱ्यांची व्यथा आणि सर्वसामान्याचं असणारं निर्भीडपणे लिहिण्याचं काम आज देशोन्नतीच्या माध्यमातून होत असताना देशोन्नती एक छोटासा पत्रक होतं आणि त्या पत्रकारितेच्या माध्यमातून आज जगाच्या पाठीवर देशाच्या पातळीवर त्याची दखल घेतली जाते. त्याचं कारण जे आहे की अन्यायाच्या विरोधात, भ्रष्टाचाराच्या विरोधात लढण्याचं काम नेहमी करता पत्रकार करत राहता. म्हणून ज्या पत्रकारांचा सन्मान या ठिकाणी झाला त्या पत्रकारांना मी विनंती करणार आहे की तुमच्यावर या 14 आधारस्तंभ म्हणून या देशाची जबाबदारी आहे, या गावाची जबाबदारी आहे, शोषित पिढी माणसाचा आवाज उचलण्याची जबाबदारी आहे. म्हणून तुम्ही जेवढ्या पद्धतीनं तुमचा आवाज उंचावेल तेवढ्या पद्धतीने होईल. आणि अनेक मला माहित आहे आजच्या काळामध्ये चांगल्या पद्धतीने लेखणी लिहित असताना अनेक अत्याचार सुद्धा पत्रकारांवर होत आहे, हे सुद्धा आम्हाला त्याची जाण आहे. परंतु त्या ठिकाणी कुणाला न घाबरता, कुणाला न भीता प्रामुख्यानं पत्रकारिता अन्याय आहे, उद्देश जो आहे अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार याच्या विरोधात आपलं नेहमी करता लेखणी करावी. आमच्यासारखे तुमच्या सोबत सदैव आहे आणि आम्ही सुद्धा या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि मला या ठिकाणी बोलून सन्मान केला त्याबद्दल मी सर्वांचे शतशः आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.